नमस्कार. आज आपण पास्ट परफेक्ट टेन्सबद्दल बोलणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की माहिती मिळेल आणि त्याचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. व्हॉट इज द पास्ट परफेक्ट टेन्स? द पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज्ड टू शो द वन ॲक्शन वॉज कंप्लीटेड बिफोर अनदर ॲक्शन इन द पास्ट. म्हणजे काय? तर एखादी ॲक्शन होण्याच्या आधीची ॲक्शन झाली असेल, तर त्याच्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. इट टॉक्स अबाउट द अर्लियर पास्ट ॲक्शन, पास्ट बिफोर पास्ट. म्हणजे सिंपल पास्टच्या आधीची ॲक्टिव्हिटी झाली असेल तर आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरणार आहोत. वेन डू वी यूज द पास्ट परफेक्ट टेन्स? आता आपण अनेक कारणं बघूया की पास्ट परफेक्ट टेन्स का वापरतो. वेन वन ॲक्शन हॅपन बिफोर अनदर ॲक्शन इन द पास्ट, जे की आपण आधीच थोड्या वेळापूर्वी जनरल ऐकलंय की एका ॲक्शनच्या आधीची ॲक्शन झाली असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. We use the past perfect tense to show that one action was completed before another past action. म्हणजे एखादी ॲक्शन कंप्लीट होण्याच्या आधी दुसरी ॲक्शन झाली असेल तर त्याच्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स. एक्झाम्पल बघूया. ही हॅड फिनिश हिज होमवर्क बिफोर ही वेंट आउट. म्हणजे तो बाहेर जाण्याच्या आधी त्यांनी त्याचा होमवर्क केला होता. टू शो द अर्लियर पास्ट ॲक्शन क्लिअरली, म्हणजे काय? आधीची क्लिअरली पास्ट ॲक्शन दाखवायची असेल तरी आपण वापरतो. वेन टू ॲक्शन्स आर इन द पास्ट, पास्ट परफेक्ट टेन्स हेल्प अस अंडरस्टँड विच हॅपन फर्स्ट. म्हणजे दोन ॲक्शन झाल्या असतील तर पास्ट परफेक्ट टेन्सने आपल्याला कळतं की कुठली ॲक्शन आधी झाली असेल. द ट्रेन हॅड लेफ्ट वेन वी रीच द स्टेशन. म्हणजे ट्रेन निघून गेली होती जेव्हा आम्ही स्टेशनमध्ये पोचलो. विथ टाईम एक्सप्रेशन्स लाईक बिफोर अँड आफ्टर. म्हणजे बिफोर अँड आफ्टर आपण जर वापरत असू किंवा वेन, ऑलरेडी असे शब्द वापरत असू, देन वी आर युझिंग पास्ट परफेक्ट टेन्स. फॉर एक्झाम्पल, ही हॅड ऑलरेडी इटन बिफोर आय अराइव्ड. म्हणजे मी येण्याच्या आधी त्यांनी जेवून घेतलं होतं. टू टॉक अबाउट कॉज अँड रिझल्ट इन द पास्ट. म्हणजे काय? द पास्ट परफेक्ट shows that one past action was the reason for another past result. म्हणजे काय? तर एक्झाम्पल बघूया म्हणजे क्लिअर होईल. ही वॉज टायर्ड बिकॉज ही हॅड वर्कड ऑल डे. म्हणजे तो दमला होता कारण त्यांनी दिवसभर काम केलं होतं. तर आपण काय बघतोय? रिझल्ट बघतोय. कशाचा? कारण काय आहे? तर त्यांनी दिवसभर काम केलं होतं. इन रिपोर्टेड स्पीच, इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे काय? इनडायरेक्ट स्पीचमध्ये पण आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. वेन वी रिपोर्ट समथिंग सेड इन द पास्ट, पास्ट परफेक्ट इज ऑफन यूज. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोललोय पास्टमध्ये तेव्हा पास्ट परफेक्ट नेहमी वापरतो. शी सेड दॅट शी हॅड कम्प्लिटेड द टास्क. ती म्हणाली होती की तिने टास्क, तिचं जे काम होतं ते कंप्लीट केलं होतं. आता जनरल फॉर्म्युला बघूया. स्ट्रक्चर: सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. तर ह्या पास्ट पार्टिसिपलमध्ये इथे आपण V3 फॉर्म वापरणार आहे, वर्बचा थर्ड पोझिशन. तुम्हाला जर V3 फॉर्म जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही वर्ब लिस्ट बघा, जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हॅड इज द सेम फॉर ऑल सब्जेक्ट. सगळ्या सब्जेक्टसाठी हॅड आपण वापरणार आहे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. आता अफर्मेटिव्ह सिंग्युलर सेंटेन्सेस बघूया. आय हॅड फिनिश माय वर्क बिफोर आय वेंट होम. म्हणजे मी माझं काम पूर्ण केलं होतं घरी जाण्याच्या आधी. ही हॅड लेफ्ट द ऑफिस वेन द बॉस अराइव्ड. तो ऑफिसमधून निघून गेला होता जेव्हा बॉस आला. शी हॅड कुक्ड डिनर बिफोर गेस्ट केम. तिने तिचं जेवण किंवा रात्रीचं जेवण बनवलं होतं बिफोर गेस्ट केम. बिफोर गेस्ट केम म्हणजे गेस्ट यायच्या आधी. इट हॅड स्टॉप्ड रेनिंग वेन वी स्टार्टेड द मॅच. आम्ही जेव्हा मॅच सुरू केली तेव्हा पाऊस थांबला होता. यू हॅड इन्फॉर्म मी बिफोर आय कॉल्ड यू. तू मला सांगितलं होतं मी तुला कॉल करायच्या आधी.
यू हॅड अंडरस्टूड द रूल्स बिफोर द मॅच बिगॅन. आता आपण प्लुरलमधली वाक्य बनवतो. म्हणजे काय, तुम्ही यू हॅड अंडरस्टूड द रूल्स, तुम्हाला रूल्स जे नियम आहेत ते समजले होते बिफोर द मॅच बिगॅन. म्हणजे मॅच सुरू व्हायच्या आधी तुम्हाला संपूर्ण नियम समजले होते. वी हॅड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट बिफोर द डेडलाईन एंडेड. आम्ही पूर्ण प्रोजेक्ट कंप्लीट केला होता डेडलाईन पूर्ण व्हायच्या आधी किंवा डेडलाईन संपायच्या आधी. दे हॅड रीच द व्हेन्यू वेन द प्रोग्राम स्टार्टेड. ते प्रोग्राम सुरू व्हायच्या आधी त्या व्हेन्यूला पोचले होते, म्हणजे त्या जागेवर पोचले होते. आता नेगेटिव्ह फॉर्म्युला बघूया. सब्जेक्ट प्लस हॅड नॉट किंवा हॅडंट पण इथे वापरू शकतो, प्लस पास्ट पार्टिसिपल V3 प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. आय हॅड नॉट, सिंग्युलरची वाक्य बघूया. आय हॅड नॉट फिनिश माय वर्क बिफोर ही केम. म्हणजे मी माझं काम पूर्ण केलं नव्हतं तो यायच्या आधी. ही हॅड नॉट रीच द ऑफिस वेन द मीटिंग स्टार्टेड. म्हणजे मीटिंग जेव्हा सुरू झाली होते तेव्हा तो ऑफिसला पोहोचला नव्हता. शी हॅड नॉट प्रिपेअर्ड वेल सो शी फेल्ड दी एक्झाम. म्हणजे तिने प्रिपरेशन केलं नव्हतं त्यामुळे ती एक्झाममध्ये फेल झाली. इट हॅड नॉट स्टॉप्ड रेनिंग वेन वी लेफ्ट द हाऊस. आम्ही जेव्हा घर सोडलं तेव्हा पाऊस थांबला नव्हता. यू हॅड नॉट इन्फॉर्म मी बिफोर यू वेंट. तू जायच्या आधी मला इन्फॉर्म केलं नव्हतं. आता प्लुरलची वाक्य बघूया. यू हॅड नॉट कम्प्लिटेड द टास्क वेन द बॉस आस्क. तुम्ही तुमचा जो टास्क होता, जे काम होतं ते केलं नव्हतं जेव्हा बॉसनी विचारलं. वी हॅड नॉट बुक द तिकीट्स बिफोर द प्राइसेस इन्क्रीज्ड. आम्ही प्राईस म्हणजे जो रेट आहे, दर आहे, तो वाढण्याच्या आधी आम्ही तिकीट्स बुक केले नव्हते. दे हॅड नॉट अंडरस्टूड द रूल्स सो दे मेड मिस्टेक्स. त्यांना नियम आहे ते समजले नव्हते त्यामुळे त्यांनी चुका केल्या. आता इंटरोगेटिव्ह फॉर्म्युला म्हणजे प्रश्नार्थक फॉर्म्युला आपण बघूया. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस पास्ट पार्टिसिपल V3 फॉर्म प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. हेल्पिंग वर्ब हॅड कम्स बिफोर द सब्जेक्ट. इथे काय होतं की हॅड जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला येतं कारण आपण प्रश्न बनवतोय. इंटरोगेटिव्ह सिंग्युलर. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक सिंग्युलर. हॅड आय फिनिश माय वर्क बिफोर ही केम. म्हणजे मी माझं काम केलं होतं का तो यायच्या आधी. हॅड ही रीच दी ऑफिस वेन द मीटिंग स्टार्टेड. मीटिंग जेव्हा सुरू झाली होती तेव्हा तो पोचला होता का. हॅड शी प्रिपेअर्ड वेल बिफोर दी एक्झाम बिगॅन. म्हणजे परीक्षा सुरू व्हायच्या आधी तिने तयारी केली होती का. हॅड इट स्टॉप्ड रेनिंग वेन यू लेफ्ट द हाऊस. पाऊस थांबला होता का जेव्हा तुम्ही घर सोडलं होतं. हॅड यू इन्फॉर्म मी बिफोर यू वेंट. तू जायच्या आधी मला इन्फॉर्म केलं होतं का. आता इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक प्लुरलची वाक्य बघूया. प्लुरल म्हणजे अनेक वचन. हॅड यू कम्प्लिटेड द टास्क बिफोर द बॉस आस्क. तू बॉस यायच्या आधी काम केलं होतं का. हॅड वी बुक द तिकीट्स बिफोर द प्राइसेस इन्क्रीज्ड. आम्ही दर वाढण्याच्या आधी तिकीट्स जे होते ते बुक केले होते का. हॅड दे अंडरस्टूड द रूल्स बिफोर दे मेड मिस्टेक्स. त्यांनी चुका करायच्या आधी त्यांना नियम समजले होते का. आता जनरल WH क्वेश्चनचं स्ट्रक्चर काय. तर WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस पास्ट पार्टिसिपलचा V3 फॉर्म आणि क्वेश्चन मार्क. आता एक्झाम्पल्स बघूया आपण. WH क्वेश्चन्स. व्हॉट हॅड यू कम्प्लिटेड बिफोर द एक्झाम स्टार्टेड. म्हणजे काय पूर्ण केलं होतं एक्झाम सुरू व्हायच्या आधी. वेन हॅड शी लेफ्ट दी ऑफिस बिफोर द मीटिंग बिगॅन. तिने ऑफिस कधी सोडलं होतं मीटिंग सुरू व्हायच्या आधी. वेअर हॅड दे स्टेड बिफोर दे मूव्ड टू पुणे.
ते कुठे राहत होते पुण्याला शिफ्ट व्हायच्या आधी? हू हॅड कॉल्ड यू बिफोर यू रीच्ड होम? तुला कोणी कॉल केला होता घरी पोहोचायच्या आधी? whom had he met before he joined the company? कोणाला भेटला होता तो कंपनी जॉईन करायच्या आधी? whose bag had she taken by mistake before she realized it? कोणाची बॅग तिने चुकीने घेतली होती तिला कळायच्या आधी? why had you left the place before the program ended? जो प्रोग्राम आहे तो संपायच्या आधी तू का जागा सोडलीस? विच कोर्स हॅड ही कम्प्लिटेड बिफोर ही गॉट द जॉब? त्याला जॉब मिळायच्या आधी त्याने कुठला कोर्स कंप्लीट केला होता? हाऊ हॅड दे सॉल्व द प्रॉब्लेम बिफोर द टीचर एक्सप्लेन्ड इट? त्यांनी कसा प्रॉब्लेम सॉल्व केला टीचरनी सांगायच्या आधी? हाऊ मच मनी हॅड यू स्पेंट बिफोर यू रिअलाइज्ड इट? तू किती पैसे खर्च केले होते जोपर्यंत तुला कळालं तोपर्यंत? हाऊ मेनी बुक्स हॅड शी रेड बिफोर दी एक्झाम? तिने किती पुस्तकं वाचली होती परीक्षेच्या आधी? हाऊ लॉंग हॅड दे लिव्ड देअर बिफोर दे शिफ्टेड? ते किती काळ तिथे राहिले होते जाण्याच्या आधी? हाऊ लॉंग हॅड दे लिव्ड देअर बिफोर दे शिफ्टेड? ते तिथून जाण्याच्या आधी किती काळ राहिले होते? हाऊ ऑफन हॅड यू प्रॅक्टिस बिफोर द कॉम्पिटिशन? हाऊ फार हॅड ही ट्रॅव्हल्ड बिफोर द बस ब्रोक डाऊन? तो किती अंतर त्यांनी पार केलं होतं जोपर्यंत बस नादुरुस्त झाली? हाऊ ओल्ड वॉज ही वेन ही हॅड कम्प्लिटेड हिज फर्स्ट कोर्स? तो किती वर्षाचा होता जेव्हा त्याने त्याचा पहिला कोर्स कंप्लीट केला? आता टाइम एक्सप्रेशन्स बघूया. टाइम एक्सप्रेशन्स आर वर्ड्स ऑर फ्रेजेस दॅट शो द टायमिंग ऑफ अन ॲक्शन. म्हणजे टाइम एक्सप्रेशन्स काय आहेत? वर्ड्स किंवा फ्रेजेस आहेत. ते काय सांगतायत? एखादी कृती करतानाचा वेळ दाखवण्यासाठी टाइम एक्सप्रेशन वापरतात. बिफोर, शी हॅड फिनिश्ड हर वर्क बिफोर द बॉस अराइव्ड. बिफोर म्हणजे काय? आधी. तिने तिचं काम कंप्लीट केलं होतं बॉस यायच्या आधी. आफ्टर, आफ्टर ही हॅड कम्प्लिटेड द कोर्स ही गॉट अ जॉब. म्हणजे आफ्टर म्हणजे काय? नंतर. आफ्टर ही हॅड कम्प्लिटेड द कोर्स म्हणजे कोर्स केल्यानंतर ही गॉट अ जॉब, त्याला जॉब मिळाला. वेन म्हणजे काय? केव्हा. वेन वी रीच द स्टेशन, वेन केव्हा किंवा जेव्हा आपण म्हणू शकतो. वेन वी रीच द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. जेव्हा आम्ही स्टेशनला पोहोचलो ट्रेन गेली होती. ऑलरेडी म्हणजे दे हॅड ऑलरेडी ईटन वेन आय अराइव्ड. त्यांनी आधीच खाऊन घेतलं होतं जेव्हा मी आलो. बाय द टाइम द क्लास स्टार्टेड द टीचर हॅड एक्सप्लेन द टॉपिक. जेव्हा क्लास सुरू झाला होता तेव्हा टीचरनी टॉपिक एक्सप्लेन केला होता. जस्ट, जस्ट म्हणजे काय? नुकतंच. शी हॅड जस्ट लेफ्ट वेन यू कॉल्ड. जेव्हा तू कॉल केला होता तेव्हा ती निघून गेली होती. अर्लियर किंवा प्रिव्हियसली, आधी किंवा प्रिव्हियस, प्रिव्हियस म्हणजे आधी आपण म्हणतो. ही हॅड मेट हर अर्लियर बिफोर द इंटरव्ह्यू. त्यांनी तिला भेटला होता इंटरव्ह्यूच्या आधी. अंटिल किंवा टिल. शी हॅड वेटेड अंटिल द बस अराइव्ड. म्हणजे काय? तर ती थांबली होती बस येईस तोपर्यंत. म्हणजे पर्यंत साठी आपण अंटिल किंवा टिल वापरलंय. बाय प्लस पास्ट टाइम. बाय 8 PM वी हॅड कम्प्लिटेड द मीटिंग. म्हणजे 8 वाजेपर्यंत आम्ही मीटिंग कंप्लीट केली होती. आता की पॉइंट्स टू रिमेंबर, महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. मीनिंग or use. Past perfect tense shows an action that was completed before another action in the past. Past perfect tense काय होतं?
तर त्याच्यामध्ये एक ॲक्शन व्हायच्या बिफोर अनदर ॲक्शन इन द पास्ट. म्हणजे एखादी ॲक्शन व्हायच्या आधी ॲक्शन झाली असेल तर त्या ॲक्शनला आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणतो. मेन फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 फॉर्म, वर्बचं थर्ड पोझिशन. तुम्हाला वर्बच्या विषयी माहिती हवी असेल तर मी वर्बची लिस्ट दिलेली आहे, V1, V2, V3, तर तुम्ही ती नक्की बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. अर्लियर ॲक्शन रूल. यूज पास्ट परफेक्ट फॉर द अर्लियर पास्ट ॲक्शन, नॉट द लेटर वन. म्हणजे काय? तर पास्ट परफेक्टमध्ये जी आधीची ॲक्शन आहे त्याच्यासाठी वापरतो, नंतरच्या ॲक्शनसाठी नाही. सिम्पल पास्ट इज ऑल्सो नीडेड. म्हणजे सिम्पल पास्ट पण गरजेचा असतो पास्ट परफेक्टसाठी. पास्ट परफेक्ट इज युजली यूज्ड विथ सिम्पल पास्ट इन द सेम सेंटेन्स. म्हणजे एकाच सेंटेन्समध्ये सिम्पल पास्ट बरोबर पास्ट परफेक्ट आपण वापरतो. एक्झाम्पल, आय हॅड फिनिश माय वर्क बिफोर ही केम. मी माझं काम पूर्ण केलं होतं तो यायच्या आधी. टाइम एक्सप्रेशन्स हेल्प आयडेंटिफाय पास्ट परफेक्ट. म्हणजे काय की टाइम एक्सप्रेशन्स आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स समजायला किंवा ओळखायला मदत करतो. फॉर एक्झाम्पल, कॉमन वर्ड्स दिलेत बिफोर, आफ्टर, वेन, ऑलरेडी, बाय द टाइम, जस्ट. नेगेटिव्ह रूल काय? हॅड नॉट किंवा हॅडंट प्लस वर्बचा थर्ड फॉर्म आपण वापरतो. इंटरोगेटिव्ह रूल काय? हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. म्हणजे हॅड वाक्याच्या सुरुवातीला येतोय. पण WH क्वेश्चन्सचा रूल काय? WH वर्ड येतोय, नंतर हॅड येतोय, नंतर सब्जेक्ट येतोय, नंतर V3 फॉर्म येतोय. आता सेम हेल्पिंग वर्ब फॉर ऑल सब्जेक्ट, आय, ही, शी, इट, यू, वी, दे साठी हॅडच वापरतोय आपण. डोंट ओव्हरयूज पास्ट परफेक्ट. गोल्डन रूल काय? तर टू पास्ट ॲक्शन्स, दोन पास्ट ॲक्शन आहे, त्याच्यात अर्लियर वन जे आहे म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सच्या अर्लियर वन आहे, दॅट इज पास्ट परफेक्ट. टू पास्ट ॲक्शन, अर्लियर ॲक्शन इज इक्वल टू पास्ट परफेक्ट. लेटर ॲक्शन सिम्पल पास्ट. म्हणजे काय? तर जी नंतरची ॲक्शन आहे जी की प्रेझेंटच्या बाजूची आहे ती सिम्पल पास्ट आहे आणि सिम्पल पास्टच्या आधीची ॲक्शन आहे ती पास्ट परफेक्ट आहे. इफ ओनली वन ॲक्शन इज मेन्शन, यूज सिम्पल पास्ट. फक्त एकच ॲक्शन आहे पास्टमधली तर सिम्पल पास्टच वापरायचं, तिथे पास्ट परफेक्ट वापरायला जायचं नाही. आय फिनिश माय वर्क यस्टरडे. म्हणजे काय? मी माझं काम काल पूर्ण केलं, बस. तिथे पास्ट परफेक्ट हॅड वापरायची गरज नाही. कॉमन मिस्टेक बघूया आपण. युजिंग पास्ट परफेक्ट फॉर अ सिंगल पास्ट ॲक्शन, जे की मी आत्ताच सांगितलं. आय हॅड गॉन टू पुणे यस्टरडे नाही चालणार, त्याच्याऐवजी आय वेंट टू पुणे यस्टरडे, कारण एकच ॲक्शन आहे. युजिंग सिम्पल पास्ट इन्स्टेड ऑफ पास्ट परफेक्ट. म्हणजे सिम्पल पास्ट वापरताय पास्ट परफेक्टच्या ऐवजी. वेन आय रीच द स्टेशन द ट्रेन लेफ्ट. वेन आय रीच द स्टेशन द ट्रेन हॅड लेफ्ट. तर तिथे आपल्याला दोन पास्ट ॲक्शन असतील तर जी आधीची पास्ट ॲक्शन आहे पास्टच्या पास्ट, तर तिथे आपल्याला पास्ट परफेक्ट वापरायला लागेल. रॉंग वर्ब फॉर्म आफ्टर हॅड. शी हॅड वेंट होम. म्हणजे काय? रॉंग वर्ब फॉर्म वापरला. शी हॅड वेंट होम नाही, शी हॅड गॉन होम म्हणतोय आपण. तिथे हॅड नंतर V3 फॉर्मच वापरतोय, V2 फॉर्म वापरत नाही. चेंजिंग हेल्पिंग वर्ब विथ सब्जेक्ट. ही हॅज फिनिश द वर्क बिफोर शी केम. आता इथे आपण हेल्पिंग वर्ब आहे ते चेंज करतोय, तर इथे ही हॅज फिनिश द वर्क नाही आहे, इथे ही हॅड फिनिश द वर्क बिफोर शी केम. प्रेझेंट, तिथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरून चालणार नाही आपल्याला, तर हे लक्षात ठेवायचं.
रॉंग वर्ड ऑर्डर इन क्वेश्चन. हॅड फिनिश यू द वर्क असं नाही चालणार. हॅड यू फिनिश द वर्क. त्याच्यानंतर युजिंग पास्ट परफेक्ट इन बोथ क्लॉजेस. आफ्टर ही हॅड फिनिश द वर्क ही हॅड वेंट होम. दोनदा हॅड नाही वापरणं. आफ्टर ही हॅड फिनिश द वर्क ही वेंट होम. दोन आहेत, पास्ट ॲक्टिव्हिटीज आहे. दोन्ही ठिकाणी आपण पास्ट हॅड नाही वापरणार आहे. एका ठिकाणी सिम्पल पास्ट वापरतो. कन्फ्युजन विथ बिफोर. बिफोर शी हॅड कम आय फिनिश माय वर्क. बिफोर शी केम आय हॅड फिनिश माय वर्क. असं जे कन्फ्युजन आहे की पास्ट हॅड कुठे वापरायचं आहे, तर हॅड आपण सिम्पल पास्टच्या आधी वापरायचं आहे. सिम्पल पास्टच्या नंतर नाही वापरणार. ओव्हर युजिंग पास्ट परफेक्ट. आय हॅड स्टडीड हार्ड अँड हॅड स्लेप्ट अर्ली. तिथं कशाला पाहिजे तसं. आय स्टडीड हार्ड अँड स्लेप्ट अर्ली असंच वापरू शकतो. तिथे आपल्याला ओव्हर यूज करायची पास्ट परफेक्टची गरज नाही. आय स्टडीड हार्ड अँड स्लेप्ट अर्ली. आता इथे आपल्याला सिम्पल पास्ट पुरेसं आहे. तिथे पास्ट परफेक्ट टेन्स वापरायची गरज नाही. आता क्विक समरी बघूया. व्हॉट इट शोज. ॲन ॲक्शन म्हणजे काय दाखवतं ते. ॲन ॲक्शन दॅट वॉज कम्प्लिटेड बिफोर अनदर ॲक्शन इन द पास्ट. म्हणजे एक ॲक्शन व्हायच्या आधीची ॲक्शन असेल तर तिथे आपण पास्ट परफेक्ट वापरतो. बेसिक फॉर्म्युला काय आहे. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल. म्हणजे सब्जेक्ट हॅड आणि V3 फॉर्म आपल्याला वापरायचा. की रूल काय आहे. अर्लियर पास्ट ॲक्शन इज पास्ट परफेक्ट. लेटर पास्ट ॲक्शन इज सिम्पल पास्ट. म्हणजे काय, जी पास्टच्या आधीची ॲक्शन वापरली आहे त्याला आपण पास्ट परफेक्ट वापरतोय आणि प्रेझेंटच्या आधीची ॲक्शन आहे तिथे आपण सिम्पल पास्ट वापरणार आहे. नेगेटिव्ह. हॅड नॉटच्या जागी आपण हॅडंट वापरतोय. सो हॅडंट प्लस V3. एक्झाम्पल, शी हॅड नॉट फिनिश द वर्क. तर तिथे आपण काय, तिथे असं पण वापरू शकतो, शी हॅडंट फिनिश द वर्क. इंटरोगेटिव्ह असेल तर हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस क्वेश्चन मार्क. म्हणजे काय की हॅड यू कम्प्लिटेड द टास्क. एक्झाम्पल, WH क्वेश्चन असेल तर हॅडच्या आधी आपण वापरतो. WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस क्वेश्चन मार्क. वाय हॅड ही लेफ्ट अर्ली. तो लवकर का गेला. कॉमन टाइम एक्सप्रेशन्स असतील बिफोर, आफ्टर, वेन, ऑलरेडी, बाय द टाइम, जस्ट. तिथे आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतोय. कॉमन मिस्टेक्स अवॉइड करायचे. युजिंग पास्ट परफेक्ट फॉर वन पास्ट ॲक्शन. म्हणजे एकच पास्ट ॲक्शन असेल तर पास्ट परफेक्ट वापरायचं नाही आहे. V2 आफ्टर हॅड. हॅड नंतर V2 वापरायचं नाही आहे. आणि युजिंग पास्ट परफेक्ट इन बोथ क्लॉजेस. म्हणजे काय की एका सेंटेन्समध्ये दोन्ही ठिकाणी पास्ट परफेक्ट नाही वापरायचं. पास्ट परफेक्ट इज इक्वल टू पास्ट बिफोर पास्ट. म्हणजे पास्टच्या आधीचा पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स आपण वापरतो. मला आशा आहे की पास्ट परफेक्ट टेन्स तुम्हाला नक्की समजला असेल. तर समजला असेल तर ती क्विज नक्की सोडवा आणि तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. बाय.